नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी शुभांगी पवार तुमचं सहर्ष स्वागत करत आहे आपल्या आवड शाळेची या YouTube चॅनलमध्ये। तर बघा, आपण आजच्या व्हिडिओमध्ये जर तुम्हाला अशा प्रकारचं गणित आलं भागाकारचं तर ते कसं करायचं ते तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे। बघा, आपल्याला बघितलं वाटतं की किती अवघड असेल हे, पण काहीही अवघड नाहीये। मी तुम्हाला सांगणार आहे ट्रिकने सुद्धा आणि तुम्हाला सांगणार आहे मेथडने सुद्धा कसं करायचं ते। तर बघा, एकदम सोपी ट्रिक आहे यासाठी आणि एकदम सोपी पद्धत सुद्धा आहे। तर बघा, जर चॅनलवर अजून नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, जेणेकरून तुम्हाला समजेल की अशा प्रकारची एक्झाम्पल आपण कशी लिहायची। तर बघा, आता आपण अजिबात वेळ वाया न घालता आपण व्हिडिओकडे वळूया। बघा, जर तुम्हाला एक्झामला असं गणित आलं 6/3/6/3, तर बघा काही काही मुलं खूप कन्फ्यूज होतात असे एक्झाम्पल आल्यानंतर, की म्हणजे आपल्याला समजत नाही बाबा हे कसं लिहायचं असतं ते। तर बघा, आता तुम्हाला सगळ्यांना बोडमासचे नियम तर माहितीच आहेत। तर बघा, बोडमासचा नियम आपल्याला काय सांगतो, बघा पहिला लिहून घेऊ आपण बोडमास। तर बघा, बी म्हणजे काय तर ब्रॅकेट, बी म्हणजे ब्रॅकेट, अगोदर ब्रॅकेट मध्ये क्रिया करायची असते। त्यानंतर ओ म्हणजे काय तर ओ म्हणजे ऑफ, म्हणजे ब्रॅकेटच्या बाहेर जर एखादी संख्या असेल तर ते त्यांचा गुणाकार वगैरे करून ती क्रिया अगोदर पूर्ण करून घ्यायची असते। डी म्हणजे काय तर डिव्हिजन म्हणजेच भागाकार, एम म्हणजे मल्टिप्लिकेशन म्हणजेच गुणाकार, ए म्हणजे ऍडिशन म्हणजेच बेरीज आणि एस म्हणजे सबट्रॅक्शन म्हणजेच वजाबाकी। तर या रूल प्रमाणे आपल्याला जावं लागतं, अगोदर कंसातली क्रिया, मग ऑफ, त्यानंतर डिव्हिजन, मल्टिप्लिकेशन, ऍडिशन आणि मग शेवटी सबट्रॅक्शन। या मेथडने आपल्याला जावं लागतं। पण तुम्ही म्हणाल इथं तर आपल्याला फक्त डिव्हिजनच दिलेलं आहे, इथं आपल्याला ऍडिशन नाही, सबट्रॅक्शन नाही, कोणतंही ब्रॅकेट दिलेलं नाही, मल्टिप्लिकेशन नाही, फक्त डिव्हिजनच दिलेलं आहे इथं। तर हे एक्झाम्पल कसं लिहायचं, तर बघा काय काय मुलं याचं उत्तर या 3 ने 6 ला भाग घालून लिहितील। 3 ने जर 6 ला आपण भाग घालवला तर 3 दोन्ही 6 इथं येईल 2, परत इथं भागिले चिन्ह, परत 3 दोन्ही 6 इथं सुद्धा येईल 2, म्हणजे 2/2 जेव्हा आपण करू तेव्हा याचं उत्तर 1 येणार। पण हे उत्तर काय बरोबर आहे का? हे उत्तर बरोबर नाही, हे उत्तर चुकीचं आहे, याला असं लिहून चालणार नाही आपल्याला। तर बघा, तुम्हाला याची मेथड मी सांगणार आहे, खूप सोपी मेथड आहे। तर काय करायचं बघा, जेव्हा एखाद्या संख्येला छेद नसतो तेव्हा त्या संख्येला नेहमी छेद घ्यायचा असतो, आणि जर कोणत्या संख्येला जर छेद नसेल तर तो छेद नेहमी 1 घ्यायचा असतो। आणि जर आपण या प्रत्येक संख्येला छेद 1 घेतला आणि जर आपण त्यांची जर आपण क्रिया केली, भागाकार असू दे किंवा गुणाकार असू दे, तर त्या संख्येला काहीही फरक पडत नाही, त्या संख्येची किंमत बदलत नाही, ती संख्या आहे तशी राहते। त्यामुळे आपण जर छेदामध्ये 1 घेतला तर त्याला काही फरक पडत नाही। तर आता बघा, इथं आपण या प्रत्येकाला छेद 1 करून घेऊ, या प्रत्येकाला आपण छेद 1 करून घेऊ। आता बघा, जेव्हा इथं क्रिया भागाकाराची असते तेव्हा हे पहिलं गणित जे आहे ते आपण लिहून घेऊ आहे तसं, पण जेव्हा इथं भागाकार आहे, आता आपण छेद घेतलेला आहे खाली 1, त्यामुळे आपण या भागाकाराचं रूपांतर आपल्याला गुणाकारामध्ये करायचं आहे। आणि जेव्हा आपण त्याचं रूपांतर गुणाकारामध्ये करतो तेव्हा तिथं आपल्याला या संख्यांचा गुणाकार व्यस्त करावा लागतो। गुणाकार व्यस्त म्हणजे काय तर खालची संख्या वर लिहायची असते आणि वरची संख्या खाली लिहायची असते। आता छेदामध्ये 1 आहे, तो 1 वरती जाईल, हा 3 खाली येईल, परत गुणिले छेदामध्ये जो 1 आहे तो वरती जाईल, 6 खाली येईल, परत गुणिले हा 1 आहे तो वरती जाईल, 3 आहे ते खाली येईल। आता काय करायचं तर बघा, जेव्हा सेम संख्या असतात तेव्हा वर आणि खाली जेव्हा सेम संख्या असतात तिरकस, तर तेव्हा आपण त्या संख्या घालू, 6 एके 6, 6 एके 6, 6 ला 6 गेले। आता उरले काय, छेदामध्ये प्रत्येक ठिकाणी 1 आहे, खाली 3 आहे, तर या तिन्हींचा जरी आपण गुणाकार केला तरी उत्तर 1च येणार आहे, 1 छेद, आणि याचा गुणाकार जर आपण केला 3 गुणिले 3 चा तर 3 त्रिक 9 येणार आहे, आणि इथं 1 आहे, 9 एके 9, म्हणून याचं उत्तर 1/9 असं येणार आहे। बघा, एकदम सोपं आहे। जेव्हा तुम्हाला अशा प्रकारचं एक्झाम्पल येतं तेव्हा काय करायचंय, फक्त छेदामध्ये फक्त 1 घ्यायचा आणि मग भागाकाराचं रूपांतर गुणाकारामध्ये करायचं, संख्या गुणाकार व्यस्त करून लिहायच्या
आणि मग खाली गुणाकार करून त्याचं उत्तर व्यवस्थित लिहायचं. आता ह्या संख्या झाल्या वेगवेगळ्या. जर सेम सेम संख्या असतील तर काय करायचं? समजा जर इथं 5/5/5/5 जर असं असेल तर काय करायचं बघा, जसं आपण आत्ता केलं तसं सेम करायचं. प्रत्येकाला छेद 1 देऊन घेऊ आपण. हे आहे तसं संख्या लिहायची 5/1 गुणिले चिन्ह द्यायचं. इथं भागाकारच्या ऐवजी आपल्याला एक चिन्ह गुणाकारचं द्यायचं. 1 वरती 5 खाली गुणिले 1 वरती 5 खाली गुणिले 1 वरती 5 खाली. सेम सेम संख्या घालवा. 5 ला 5 गेले, वर 1च आहे, 1 लिहा आणि या दोन्हींचा करा गुणाकार. 5×5=25. उत्तर आपलं आलेलं आहे 1/25. आणि तुम्हाला ट्रिक पण सांगणार आहे मी बघा. जर तुम्हाला असे एकसारखी एक्झाम्पल आली तर काय करायचं बघा. पहिल्या ज्या 2 संख्या आहेत त्या 2 संख्या सोडायच्या. 2 संख्या सोडायच्या. या 2 संख्यांसाठी फक्त एक छेदामध्ये अंशामध्ये 1 घ्यायचा आणि या दोन्हींचा करायचा गुणाकार. 5×5=25. आपलं उत्तर तयार असणार आहे. जर तुम्हाला आलं समजा 3/3/3/3 या 2 संख्यांसाठी फक्त 1 लिहा, छेदामध्ये 3 त्रिक 9 लिहा, झालं तुमचं उत्तर. ही आहे ट्रिक याच्यासाठी. तर बघा अजून एक आपण लास्ट एक्झाम्पल पाहणार आहोत. समजा जर संख्या 8/2/8/2 जर अशी संख्या दिली असेल तर बघा काय करायचं आहे. छेद 1 प्रत्येकाला लिहून घ्या. प्रत्येकाला छेद 1 लिहून घ्यायचा आणि जे तुम्हाला मगाशी मी सांगितलं सेम तसं पहिली संख्या लिहून घ्या. 8/1 गुणाकार करू आपण या संख्यांचा आता. 1 वरती 2 खाली गुणिले 1 वरती 8 खालती 1 वरती 2 खालती. आता बघा 8 ला 8 गेले, या सगळ्या 1 साठी 1 लिहून घ्यायचा आणि बेदोनी 4 म्हणजे याचं उत्तर 1/4 असं याचं उत्तर आलेलं आहे. मग तुम्हाला यामध्ये कोणतीही संख्या येऊ दे, तुम्ही त्याचं उत्तर अशाच प्रकारे लिहायचं आहे. समजा जर तुम्हाला संख्या 5 वेळा आली, आता समजा 2/2/2/2 आणि /2 जर संख्या 5 वेळा आली तर काय करायचं आहे. जरी संख्या 5 वेळा आली तरी आपली मेथड तीच आहे. काय करायचं, छेद 1 प्रत्येकाला करून घ्यायचा, प्रत्येकाला छेद 1 लिहायचा. ही संख्या 2/1 आहे तशी लिहायची. परत प्रत्येकाचा गुणाकार करताना गुणाकार व्यस्त करायचा. छेदातली संख्या अंशात, अंशाची संख्या छेदामध्ये. हा 1 वरती 2 खाली लिहायचा गुणिले 1/2 गुणिले 1/2 गुणिले 1/2. आता काय करायचं, हे 2 आणि हे 2 गेले बघा, हे 2 आणि हे 2 गेले. वरच्या सर्व 1 साठी 1 लिहू. आता बघा बेदोनी 4 आणि 4×2 8 आणि इकडं 8×1 म्हणजे याचं उत्तर 1/8 असं आलेलं आहे. बघा अशा प्रकारे तुम्हाला कोणतीही अशी एक्झाम्पल येऊ देत, तुम्ही याचं उत्तर अशा प्रकारे लिहायचं आहे. तर बघा जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा व्हिडिओला आणि कमेंट करून सांगा की तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या जवळच्या व्यक्तींना तुम्ही व्हिडिओ नक्की शेअर करू शकता. तर बघा आपण असंच भेटू आणखीन एका नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत धन्यवाद.